एव्हरीवन, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार आणि मजेत असायलाच पाहिजे. तर आज आहे सुपर टेस्टी असा फेमस पावभाजी. आणि पावभाजी बघा किती छान आणि सुपर टेस्टी झालेली आहे. असं होतं ना, उन्हाळ्यामध्ये काय खावं आणि काय नाही असं होऊन जातं. म्हणजे बऱ्याच वेळेस ना आपल्याला काहीच खावंसं वाटत नाही, तर काहीतरी चेंज हवा असतो आपल्याला जेवणामध्ये. यार उन्हाळा असला ना असंच होऊन जातं. माझं काय तुमचंही तसंच होत असेल, तुमच्याकडेही तसंच. म्हणजे मुलं असली घरामध्ये तर त्यांचं तेच सुरू असतं की मम्मी आज हे नको आहे, ते नको आहे. आणि सुट्ट्या लागल्यावर तर त्यांचं वेगळंच काहीतरी सुरू असतं की आज काहीतरी वेगळंच करून दे तुम्हाला, मला हे जे रेग्युलर आपण खातोय ते नको आहे. तर त्यामुळे ना आज जे आहे माझं काहीतरी वेगळं स्वयंपाकाचा बेत केलेला आहे. शक्यतो मी ना पावभाजी जी आहे ती संध्याकाळी करत असते, पण आज म्हटलं जाऊ द्या, मुलं मागता आहे तर आतासुद्धा आपण त्यांना देऊ शकतो बनवून. त्यालाही असंही जास्त वेळ लागत नसतो, पावभाजी बनवायला लगेच होऊन जाते. स्वयंपाकाला जरी वेळ लागला नसेल मला, पण भांडी जी आहे ते भरपूर पडलेली आहे, कारण सकाळच्या चहाची आणि नाश्त्याची भांडी होतीच आणि त्यात आता हे जे आहे जेवणाची भांडी ॲड झालेली आहे. म्हटलं भांडी आवरण्या अगोदर हे जे सर्व्हिस काउंटर आहे ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेते. माझं काय होतं ना, मी काही वस्तू म्हणजे आम्ही बाहेरून आणली तर ते जे वस्तू आणलेले आहे ते येथेच ठेवल्या जातात. म्हणजे शक्यतो मी अवॉइड करते, पण असं होत नाही की ठेवले जाणार नाही, मी ठेवणार नाही तर माझे मुलं जे आहेत ते ठेवून देतात. आणि पसारा आहे तो बघा आपण किती झालेला असतो तिथे, म्हणजे ते जास्त आहे ना कचकच दिसतं. पावभाजीमध्ये घालण्यासाठी मोजून 3 लिंबू आणलेले होते. 2 लिंबू जे आहे ते यूज केले गेलेले आहेत आणि 1 लिंबू म्हणजे पडलेला आहे. आणि त्याची प्राईस जी आहे ती खूप जास्त वाढलेली आहे. 10 रुपयाचा 1 लिंबू. आणि मागच्या वेळेस जेव्हा आणलं होतं मी 1 किलो 60 रुपयाला आणलेले होते. पुढच्या वर्षीनं असं लक्षात ठेवेल की उन्हाळा लागण्या अगोदरच म्हणजे मार्चमध्ये किंवा एप्रिल जे आहे ते स्टार्टिंगलाच आहे ना 3-4 किलो जे लिंबू आहे ते आणून ठेवायचे, स्टोअर करून ठेवायचे आणि त्याला आहे ना आपण यूज करत राहायचं. कारण उन्हाळ्यामध्ये तसं लिंबू पाणी वगैरे जे आहे ते आपण घेत असतो, तर म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं ना की लिंबू नाही आहे किंवा त्यांची प्राईस जास्त वाढलेली आहे, त्यामुळे आपण आणत नाही आणि ते लिंबू पाणी आपण अवॉइड करत असतो. सो येस, गॅस ओटा तर आवरून झालेला आहे. तर अशाच प्रकारे जे आहे ना मी 1 ते 2 दिवसानंतर अशी साईडची जी भिंत आहे ती सुद्धा घासून घेत असते. सो दॅट ना त्याचं जी म्हणजे घाण असते किंवा धूळ बसलेली असते ना ती लगेच निघून जाते अशा प्रकारे पाणी टाकल्यावरही. कारण आपण 1-2 दिवसानंतर कंटिन्यू ते करत राहिलो तर जास्त धूळ किंवा घाण वगैरे जी आहे ती साचत नाही आणि पटकन निघून जाते. काही गोष्टींच्या बेसिक सवय ज्या आहे त्या आपण अंगीकारल्यानं तर आपले कामं जे आहे ते सोपे होऊन जातात आणि वेळही आपल्याला कमी लागत असतो. त्यामुळे ना आपलं म्हणजे आपल्याला थोडा वेळ जो आहे स्वतःसाठी देता येतो. कसं आहे ना की आपण बऱ्याच वेळेस म्हणत असतो मला वेळच पुरत नाही किंवा मला वेळच नाही आहे हे करायला ते करायला, स्वतःची काळजी घ्यायला किंवा मुलांची काळजी घ्यायला मला वेळच पुरत नाही, असं आपण बऱ्याच वेळेस म्हणत असतो. पण हे कितपत खरं आहे ना, आपण स्वतःसाठी स्वतःला किती वेळ देतो हा तरी विचार केला आहे का कधी? दुसऱ्यांसाठी तर रोजच आपण बरंच काही करतो आणि करत राहणारच, पण स्वतःचं काय शोधायला नको का? सगळा वेळ कुठे जातोय आपला? कामाचं तर डेली क्लिनिंगची कामं असो किंवा काही जी कामं आहे ते डेलीची असतात आणि जी डेली होतच असतात. पण आता आपल्यासाठी त्या वेळेमधून जे आहे स्वतःसाठी थोडा वेळ चोरायला शिकूया का? कमेंट नक्की करा मला तुमचं मत काय आहे याच्यावर. तुमच्याशी बोलता बोलता सगळी भांडी घासून झालेली आहे, भांडी धुवायची बाकी आहे ती धुवून घेते आता. उन्हाळ्यात पिण्यासाठी ना मी आता हे कंटिन्युअसली पुदिना ज्यूस जे आहे ते बनवत असते. एका दिवसाआड तर होऊनच जातं. ॲक्च्युली पुदिना ज्यूस आपण घ्यायलाच पाहिजे, त्याने आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती चांगली राहते आणि त्याचा इनडायरेक्टली म्हणा किंवा डायरेक्टली म्हणा स्किन हेल्थवर तर त्याचा परिणाम चांगला होतच असतो. अँड रिसेंटली मी हे अल्कलाईन वॉटरसुद्धा घेत असते, ते पण खूप भारी आहे आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी. ॲक्च्युली हे सगळे घ्यायचं असतं पण माझं मिस आउट झालेलं आहे, तर संध्याकाळी घेईल आता. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.